नमस्कार, मी अश्विनी पवार. अश्विनीज किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे नाचणीचे लाडू. तर त्यासाठी लागणारे साहित्य हे अर्धा किलो नाचणीचे पीठ आहे, डिंक 100 ग्रॅम, गूळ 100 ग्रॅम, हे सुके खोबरे साधारण मी हे 30 ग्रॅम घेतलेले आहे, 10 ग्रॅम काजू, 10 ग्रॅम खसखस, चारुळे 10 ग्रॅम, हे पिस्ता असे मी बारीक सुरीने असे कापून घेतलेले आहे. हे खारीक आहे, हे असे फोडून घेतलेले आहेत. मी हे बदाम आहेत, ते देखील मी असे बारीक कापून घेतलेले आहेत. मनुके 10 ग्रॅम. हे सगळे जे आहेत ना ड्राय फ्रुट्स, हे मी सगळे 10-10 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि हे 7 ते 8 विलायची. हे साजूक तुपामध्ये आपल्याला नाचणीचे लाडू बनवायचे आहेत. तर चला नाचणीचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी आपण पाहूयात. आपली कढई चांगली आता गरम झालेली आहे. हे खोबरं आहे, मी या कढईत सोडते. खोबरे जे आहे त्याला आपलं स्वतःचं तेल सुटतं, त्यामुळे याला तुपामध्ये तळण्याची गरज नाहीये. हे पहा, सुक्क खोबरं हे चांगलं ब्राउनिश कलरचं झालेलं आहे. याला आता मी काढून खसखस देखील अशाच पद्धतीने मी भाजून घेणार आहे. खसखसला देखील एक 5 मिनिटं मी असे चांगलं खरपूस भाजून घेणार आहे. आता साजूक तूप 2 चमचे सोडून त्यात मी हे खारीक आहे ना ते चांगलं तळून घेणार आहे. आता हे खारीक देखील मी तुपात चांगले तळून काढलेले आहे. आता याला देखील मी काढून घेते. आता हे बदाम, काजू, चारोळे, पिस्ता आणि मनुके हे देखील तुपात मी 5 मिनिटं चांगले परतून घेते. हे बघा, हे ड्राय फ्रूट सगळे छानपैकी असे तुपात तळलेले आहे. आता हे मी काढून घेते. आता हे डिंक मी तुपामध्ये मी तळून घेते. बारीक गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला हे सगळं साहित्य तळून घ्यायचे. आता आपण हे नाचणीचे पीठ तुपामध्ये चांगले परतून घेऊया. हे साधारण अर्धा किलो पीठ आहे. नाचणीच्या पिठामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, फॉस्फरस हे पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. तुपामध्ये परतताना हे अशा गुठळ्या होतात. या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण हे पावभाजीचं हे जे मॅशर आहे ना याने हे असं पीठ मॅश करून घ्यायचे, म्हणजे जे गुठळ्या असतात ना पिठातल्या त्या सगळ्या निघून जातात. 8 मिनिटं झालेले आहे. हे नाचणीचं पीठ मी तुपामध्ये चांगले परतून घेतलेले आहे. यामध्येच मी ही विलायची देखील सोडणार आहे. हा डिंक आणि हे जे खारीक आपण साजूक तुपामधनं काढलेलं आहे याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं. आणि ह्याला देखील मी मिक्सरमधनं काढून घेऊन ह्याचे मी लाडू वळून घेणार आहे. चांगले हे आपले नाचणीचे पीठ मी साजूक तुपामध्ये चांगले परतून घेतलेले आहे. आता यामध्ये मी हे गूळ सोडते. गॅस बंद केल्यानंतरच हे 5 मिनिटांनी गूळ टाकून हे असं पुन्हा एकजीव करून घ्यायचं. सर्व साहित्य मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे. आता याला मी एकजीव करते. आणि हे ड्रायफ्रुट्स आहे ना हे देखील मी यात सोडून ह्याला देखील एकजीव करून घेते मिश्रण सगळं. नक्की करा हे लाडू आणि मला कमेंट करून सांगा की कसे झालेत ते. हे अशा प्रकारे मी हे सगळे लाडू आपले नाचणीचे वळवून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे आपले हे नाचणीचे 22 ते 23 लाडू तयार करून झालेले आहेत. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.